लगीन झाल्यावर काही तू जाणार परक्या ग लगीन झाल्यावर जीवन जाणार परक्या ग लगीन झाल्यावर काही ना जाणार परक्या ग लगीन झाल्यावर हरली जाणार परक्या लगीन झाल्यावर काही तू जाणार परक्या ग लगीन झाल्यावर जीवन जाणार परक्या ग लगीन झाल्यावर जीवन जाणार परक्या लगीन झाल्यावर हरले जाणार परक्या ओ पुठवर अगं चिमणी माझी मागे ओ पुठवर अगं काही मागे लगीन झाल्यावर काही तू जाणार परक्या ग लगीन झाल्यावर जीवन जाणार परक्या ग
लगीन झाल्यावर काही तू जाणार करता ग लगीन झाल्यावर लगीन झाल्यावर नवस केला देवाला नवस केला म्हणलं बाई मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आली ना बाई म्हणून महाराज मुलगी जन्माला आली आनंद झाला आई बापाला आनंद झाला आपल्याला मुलगी झाली महाराज त्या मुलीचं मारसं घातलं साखर पाण्यावरती साखर पाण्यावरती गावाला जेवण दिलं म्हणलं बाई गावाला जेवण दिले ना आणि मुलगी लहानशी मोठी झाली आनंद आई बापाच्या गगनामध्ये मावेला आपल्या ताईला फार शिकवायचं शिक्षण पूर्ण करायचं आणि ताईचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती तर हाताच्या फोडाप्रमाणे नेत्राचे दिवे करून लहानची मोठी केली शिकवली मोठी केली चिमणी आणि शाळा शिकवली बाई एक दिवस त्या आई बापाच्या मनामध्ये आलं आई बोलू लागली म्हणण्याचा विचार म्हटलं कर बाई आपली ताई लहानची मोठी झाली लहानची मोठी झाली ना बाई आपल्या ताईचं लग्न केलं पाहिजे महाराज सुंदर असा वर पाहिला पाहिजे महाराज म्हणून त्या ताईला पाहुणे बघण्यासाठी येतात पाहुणे बघण्यासाठी येतात पाहुणे बघायला आल्यावरती महाराज पसंती होती महाराज नवरीची आणि नवरदेवाची पसंती झाली ना महाराज पसंती झाल्यावरती ब्राह्मण बुवाला बोलवलं महाराज
लग्नाची तारीख काढली, हा सुंदर असं मुहूर्त काढलं, हो आणि एक दिवस हा लग्नाची तारीख हा महाराज निघाल्यावरती लग्न ठरलं ताईचं. ताईचं लग्न ठरलं ना महाराज. बापानं हा काबड कष्ट केली हा आपल्या लेकीसाठी. सन्मानित करते बाई. कष्ट करून पै साचवली. हा आपल्या ताईचं चांगलं झालं पाहिजे, आपल्या हरणीचं चांगलं झालं पाहिजे महाराज. म्हणून त्या बापानं मोठ्या थाटामाटामध्ये लग्न समारंभ मांडला. महाराज हा ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, पोटामध्ये वागवलं बाई. त्या आईला काय वाटत असतो, आपल्या काळजाचा तुकडा परक्याचं धन परक्याच्या घरी जाणार महाराज. मुलगी महाराज दोन्ही घरचं सोनं असतं महाराज. मुलगी पहिला उद्धार करते त्या आई बापाच्या कुळाचा महाराज. दुसरा करते सासरचा, दुसरा करते त्या सासरचा. म्हणून दोन्ही घरी दिवे लावते. मुलगी ही दोन्ही घरी दिवे लावते महाराज. म्हणून ज्याप्रमाणे आईच्या काळजाचा तुकडा परक्याच्या हवाली करणार, तोच प्रमाणे त्या बापाचा सुद्धा काळजाचा तुकडा असतो महाराज. जितकी आईची माया तितकीच बापाची माया. जेवढी आईची माया तेवढी त्या बापाची माया असती बाबा. रात जळतं दिसत नाही, पण काळीच जळतं हे कुणाला सर्वांना दिसत महाराज, आणि काळी जळतं ते कोणाला दिसत नाही महाराज. म्हणून बापाचा महाराज आईला 4 लोकांमध्ये आपलं दुःख मोकळपणाने मांडता येतं महाराज. बाप तो बाप असतो महाराज. त्या बापाला आपलं दुःख 4 लोकांमध्ये कधीही मोकळं करता येत नाही महाराज. हो कधीही मोकळं करता येत नाही महाराज. त्या बापानं आपल्या जमिनीचे कष्ट करून तिची हौस केली महाराज. तिला लहानाचं मोठं केलं महाराज. हाता तोंडातला घास तिला भरवला महाराज. तेव्हा आईच्या लोकांमध्ये अगदी मन मोकळ्या मनानं रडते, पण बापाला 4 लोकांमध्ये रडता येत नाही महाराज. बाप रडतो, तो आतल्या हात रडतो महाराज. म्हणून बापाचं रडणं कोणाला समजून येत नाही महाराज. म्हणून आईचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावलं, आणि ताई सासरी नांदण्यासाठी निघाली. महाराज फुलाची गाडी सजवली, आणि ताई चालत चालत त्या गाडीपर्यंत गेली. गाडी पालखी गेली ना महाराज. गणगोत्र पाहुणे मंडळी सगळे सोयरे ताईला वाटी लावण्यासाठी त्या सजलेल्या गाडीपर्यंत गेले महाराज. आणि गाडी जवळ गेल्यावरती महाराज त्या ताईनं एक वेळा शेवटची इच्छा म्हणून माघारी फिरून पाहिलं. तिचं लक्ष आपल्या आईकडे गेलं. पळत आली आई, म्हणून त्या आईला मिठी मारली महाराज. आई इतक्या दिवस तुझ्या अंगणामध्ये खेळत होती गं, ती मोठी झाली गाई. तुझ्या कुशीमध्ये झोपत होते गाई. आई तुझ्या प्रसंगी मला मारला आई तुम्हाला घास भरवला गाई. पण आज मी परक्याच्या घरी जाणार आई. तुला सोडून चालले गाई. आई हा बाबाकडे लक्ष दे आई. मी परक्या घरी चालले. बाबाला अंतर देऊ नको, बाबाकडे लक्ष दे, बाबाची काळजी घे आई. एवढं म्हणून तिचं लक्ष आपल्या भावाकडे गेलं. दादा भावाकडे गेलेला
हा आई बाबाला अंतर देऊ नको. हा. आई बाबाकडे लक्ष दे. हा त्यांची हाल करू नको दादा. दादा बाबा तर शेतावरून काम करून आली ना. दादाला चटकन पाणी भरून द्यायचे दादा. दादाला आणि आईला चहा सुद्धा द्यायचा रे दादा. जोपर्यंत मी होते तोपर्यंत तू केलं नाही, मी केलं बाळा. आता इथून पण माझी जबाबदारी तुला पेलवायची आहे रे दादा. दादा आईला आणि बाबाला विसरू नको. आई बाबाची कामं ऐकत जा बाबा, कामं ऐकत जा दादा. एवढं सांगून हा ती ताई गाडीमध्ये बसली. हा मोठ्या थाटा माटात हा सासरी गेली. हा सासरी गेल्यावरती लग्नाला वर्ष पूर्ण झालं महाराज. हा वर्ष पूर्ण झाल्यावरती 12 महिन्याचा सण दिवाळीचा बाई बाई. 12 महिन्यात सण दिवाळीचा चतुर्वसूचा महाराज. म्हणून महाराज हा ती ताई दिवाळीच्या सणासाठी आपला बंधुराया आपल्याला घेण्यासाठी कधी हा तिची लक्ष नजर सारखी माहेरच्या रस्त्याकडे होती. म्हणून महाराज बहिणीला कुठेही आसरा नसतो. या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. हे माझं ते माझं गणगोत माझं कोणीच कुणाचं नसतं महाराज. पण शेवटी बहिणीला पदर टाकण्यासाठी भावाचं अंगण प्यारं असतं महाराज. भाऊ कसाही असू द्या, भाऊ किती वैरी असू द्या, पण बहिणीला पदर त्या भावाच्या घरी टाकण्यासाठी येवच लागतं. तेव्हाच लागतं. म्हणून महाराज ती बहीण त्या भावाची वाट बघते. दिवाळीच्या सणाला माझा बंधू राया मला घेण्यासाठी कधी येईल. म्हणून ती काय म्हणते माहिती का? हाका मारी ते तुला माझ्या माझे रे दादा भाऊ बीजेचा सण आला.
हाक मारीचे तुला मन